एकीकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये जे आहे ते पेट्रोल मिळत नाही, दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले की कॅनमध्ये पेट्रोल भरू नका. मात्र रात्रंदिवस शेतकरी जे आहेत ते रांगेमध्ये लागतात. मात्र एकीकडे मी आता वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील नायरा पेट्रोल पंपावरती आपण जर बघितलं तर या नायरा पेट्रोल पंपावरती हा पिकअप आहे आणि पिकअपमध्ये भल्ला मोठा 200 लिटरचा बॅरेल आहे. आपण तिकडे जे पाहायला गेलं तर आता या ठिकाणी जवळपास 91 लिटर पेट्रोल झालेलं आहे, डिझेल झालेलं आहे 9,289 रुपयाचा. आपण जर बघितलं तर जिल्हाधिकाऱ्यांनी जे आहे ते आदेश दिलेले आहेत की फक्त 2,000 रुपयाचा द्या आणि याच डिझेलसाठी जे आहे ते हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात रांगा लागतात, 1 ते 1.5 किलोमीटरवरती रांगा मारतात. मात्र आता रात्रीचे जे आहेत ते साधारणतः 11:50 झालेले आहेत आणि 11:50 आपण बघतोय की पंप जो आहे तो दिवसभर बंद राहतो. मात्र रात्रीच्या वेळेला जे आहेत ते आपण जर बघितलं तर आम्ही म्हणजे रात्रीच्या वेळेला पंपावरती काय चालतं हे पाहण्यासाठी आलो असता याच वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील नायरा पेट्रोल पंपावरती अशा प्रकारे जे आहेत ते आपण बघतोय की कशा प्रकारे बॅरलमध्ये, दुसऱ्या प्रकारे आपण बघतोय की गैरमजूर कंटेनरमध्ये इंधन देणे सक्तीने प्रतिबंध आहे अशाच एकडे ठिकाणी पोस्टर लावले आहे. आणि दुसरीकडे बघतोय आपण की भल्ली मोठी 200 लिटरचा ड्रम आहे आणि या 200 लिटरच्या ड्रममध्ये जे आहे ते अशा प्रकारे डिझेल भरलं जाते. आपण बघतोय की आता मी कॅमेरामॅनला विनंती करेल की या मीटरवर जर बघितलं आपण 12,385 रुपयाचं पूर्णतः डिझेल भरलेलं आहे. एकूण 125 लिटर या बॅरलमध्ये डिझेल भरलेलं आहे. एकीकडे आपण बघायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक शेनगाव असेल, आजच आपण जर बघितलं तर शेनगाव आणि रहाटी पाट्यावरती जे आहेत ते सायंकाळच्या सुमारामध्ये वाद झाला, वादाचं रूपांतर हाणामारी झालं आणि डिझेल मिळत नसल्यानं कुठेतरी अनेक पंपावरती वाद होत आहेत. आणि दुसरीकडे रात्रीच्या वेळेला जे आहे ते अशा प्रकारे बॅरलमध्ये डिझेल भरल्या जातं, बॅरलमध्ये 100 लिटरच्या वर डिझेल दिलं जातं. आता ह्याच्यावरती काय कारवाई जिल्हाधिकारी करणार हेही बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, कुरुंदा, वसमत, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.